हा आहे तणमोर म्हणजे लेसर फ्लोरिकन, गवताळ प्रदेशात आढळणारा एक सुंदर पण दुर्मिळ पक्षी. हा पक्षी महाराष्ट्रातल्या अकोला भागात भंडवळी, कलकीला या नावांनीही ओळखला जातो. इथल्या सीसा मासा गावचे फासेपारधी समाजातले हिम्मतराव पवार तणमोरांवरती अनेक वर्ष लक्ष ठेवून आहेत. तो रंग आहे राखडा, या दोन्ही बाजूला पांढरा, पोटात पांढरा, पाय पिवळी. मग तो दिसायला लय छान आहे. एरवी गवतात लपून राहणारे हे पक्षी मान्सूनच्या काळात प्रजनन करतात. तेव्हा डौलदार तुरा असलेला नर तणमोर मादीला आकर्षित करण्यासाठी अशी स्प्रिंग लावल्यासारखी उडी मारतो. गवताचे कोंब, धान्य आणि कीटक हे यांचं मुख्य अन्न. त्याचा आवाज तुम्हाला माहीत आहे का? मला या तोंडाचा मला आवाज नाही येत म्हणू शकतो. त्याचा आवाज आहे बेंडकीचा. कसा आहे? जमत नाही, आता दात गेल्यामुळे जमत नाही. तणमोर कोंबडीसारखा चालतो. तो हुडी मारतो ना, तो असा सरकी नाही मारत, तो हुडी मारतो असा. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात हा पक्षी आढळतो. या परिसरात तो मोसमानुसार स्थलांतरही करतो, पण शिकारीमुळे त्यांची संख्या घटल्याचं तज्ज्ञ सांगतात. माझ्या स्वतः भावानंच पकडून पहिले आणला होता, तर त्याला आम्ही कलकिळा म्हणू. ते काय शिकार करायची आणि त्याला खायचं. जो त्याला तणमोराला खात असेल तर जैराले खाऊन राहिले, त्याचं मांस कडू आहे. 2018 सालच्या सर्वेक्षणानुसार भारतात फक्त 730 तणमोर आहेत. प्रत्यक्षात त्यांची संख्या आणखी कमी असू शकते. त्यामुळेच IUCN या संस्थेनं क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांमध्ये तणमोरांचा समावेश केलाय. पण अकोला परिसरात हा पक्षी पुन्हा दर्शन देऊ लागलाय, कारण एकेकाळी तणमोरांची शिकार करणारे फासेपारधीच आता या पक्षाचं संरक्षण करतायत. त्यांना नागपुरातल्या कौस्तुभ पांढरी पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. आम्ही हे समजायचो की आपण पक्ष्यांचे मित्र आहोत आणि स्वाभाविकपणे आपण मित्र आहोत, म्हणजे जे पक्ष्यांची शिकार करतात ते शत्रू आहेत असं समजून आम्ही फासेपारधी समुदायाकडे बघायचो. पण 1-1.5 वर्ष तणमोर शोधायचा खूप प्रयत्न केला, अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. खूप फिरलो आम्ही, पण आम्हाला काही तणमोर दिसला नाही. सगळ्या विदर्भातल्या अनेक भागातल्या, खास करून अकोला वाशिममधल्या फासेपारध्यांनी सांगितलं की हो 3 वर्षापूर्वी बघितला, 5 वर्षापूर्वी बघितला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इतकी महत्त्वाची माहिती या समुदायाकडे आहे, तर यांच्यासोबत यांच्या पण साथी आणि तणमोरांसाठी काम करणं शक्य आहे. आपण प्रयत्न करून पाहूया. हिम्मतरावांसारखे अनेक जण तेव्हापासनं तणमोरांवरती लक्ष ठेवू लागले आणि या पक्ष्यांची माहिती संशोधकांना पुरवू लागले. वाचवण्यासाठी आता समजा एक मला जर कुठं घट जर मिळालं तर त्या घटावर ध्यान ठेवतो. पिल्लं दिसले त्याचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य. का हा हुड्या मारतो का, हा उडून जातो कुठं, हे कुठं पाणी प्यायला जाऊन राहिला, कोण्या देशीला चालला, तो ध्यान ठेवतो. तेव्हा तर चुंच दिसते. ते आम्हाला जेव्हा कळवतात तेव्हा मग आम्ही कुठल्या जमिनीवर तो दिसतो आहे त्याची जी नोंद असते, म्हणजे GPS नोंद करणं, आणि मग हा फासेपारधी मित्रांच्या मदतीने हा तणमोर शोधला आहे हे एस्टॅब्लिश करणं. मग नंतर वनविभागाला आम्ही सांगतो की इथे हे गवत वाचवायला हवं आहे, हे जागा गवताळ भाग म्हणून त्याचं व्यवस्थापन व्हायला हवं आहे. मग त्यासाठी त्याचा एक प्लान तयार करणं की चराई कशी बंद होईल, त्यावेळी इतर जनावरांना चरण्याची सोय कशी होईल, अशा प्रकारचा अभ्यास करून ते एक मॉडेल सेटल करायचं आम्ही पुढचे काही दिवस लोकांसोबत, वनविभागासोबत आणि संस्थेच्या मदतीने असं करायचा प्रयत्न करतो. शिकारी सोबतच शेती, खाणकाम आणि अतिचराई यामुळे तणमोरांचा अधिवास नष्ट होतोय. त्यामुळेच इथल्या वडाळा गावाजवळ पारधी समाजानेच आता 110 एकरांवरती गवताळ प्रदेशाचं संवर्धन केलंय. त्यामुळे पशुपालनासाठीचा चाऱ्याचा प्रश्नही मिटलाय. 2007 पासून आम्ही गौ संरक्षणाचं काम करतो आहे. तणमोराच्या सहवास वाढवणे आणि गावातलं उदरनिर्वाह पशुपालनाच्या माध्यमातून होणे या हेतूने आता आम्ही हा गौ संरक्षणाचा कार्यक्रम करतो. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही या कामाची दखल घेतली. लोकसहभागातूनच या पक्ष्याचं संवर्धन शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात.